नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 26 जुलै 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वितीया आहे. नक्षत्र आश्लेषा आहे. योग व्यतिपात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 5:54 ते 7:33 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:13 ते 10:53 आणि यमगंड काळ दुपारी 2:12 ते 3:52 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्राबरोबर लाभयोग करेल. दुपारी 3:52 हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करेल आणि हर्षल बरोबर केंद्रयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करूया. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 3:52 हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातील हर्षल बरोबर केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घ्या. तुमच्या खर्चावरती सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 3:52 हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतल्या हर्षल बरोबर केंद्र करेल. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये दिवसभरातील महत्त्वपूर्ण कामं हाती घ्या. ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी सुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा दिवस उत्तम राहील. नवीन कामाची सुरुवात तुम्ही करू शकता. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये थोडासा बदल दिसून येईल. थोडासा आराम करावासा वाटेल. दगदगीपासून लांब राहावंसं वाटेल. घरातल्या व्यक्तींबरोबर तुमचा वेळ जाईल. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 3:52 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि व्ययातील हर्षल बरोबर केंद्रयोग करेल. आजचा दिवस तुम्हाला काही आर्थिक लाभ देऊन जाईल. तुमची इन्व्हेस्टमेंट अचूक होईल. त्याचप्रमाणे आधी केलेल्या इन्व्हेस्टमेंटचा काही परतावा सुद्धा तुम्हाला मिळेल. नवीन नवीन गुंतवणुकीच्या संधी समोर येऊ शकतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी असतील. थोडेसे खर्च होतील मात्र ते योग्य मार्गी लागतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे होईल. मात्र कामामध्ये अडचणी आल्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन जाणवू शकेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 3:52 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि लाभातल्या हर्षल बरोबर केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. याचप्रमाणे तुमच्यातली जी ऊर्जा आहे ती सुद्धा जबरदस्त पातळीवर काम करेल. कामाचा उरक दानकर आहे.
मात्र भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रांकडून तुम्हाला उत्तम सल्ला सुद्धा मिळू शकेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक व्यवहार टाळणं गरजेचं राहील. चुकीची गुंतवणूक होऊ शकेल किंवा खर्च सुद्धा तुमचा जास्त होऊ शकेल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 3:52 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि दशमातील हर्षलबरोबर केंद्रयोग करेल. आजचा दिवस घाई गडबडीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ते कामं मार्गी सुद्धा लागतील, मात्र दमछाक झाल्यासारखे वाटेल आणि त्याचा परिणाम संध्याकाळच्या वेळेस किंवा दुपारनंतरच्या कालावधीमध्ये दिसून येईल. थोडासा चिडचिडेपणा तुम्हाला स्वतःमध्ये जाणवू शकेल. या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 3:52 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातील हर्षलबरोबर केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले सुद्धा मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. तुमचे अंदाज चुकणं, घेतलेले डिसिजन चुकीचे होणं, फिरणं वगैरे जास्त होणं, मेहनत जास्त आणि त्याचे रिझल्ट्स मात्र कमी मिळतील. दिवसभराची महत्त्वाची कामं दुपारच्या आधी करून घ्या. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तूळ रास. तूळ राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे दुपारी 3:52 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानांमध्ये भ्रमण करणार आहे आणि अष्टमातील हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. आज दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही चांगली खबर तुम्हाला मिळू शकेल, जी की तुम्हाला अपेक्षित असेल. काही अनपेक्षित छोटे मोठे लाभ सुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र खर्च वाढण्याची शक्यता जास्त राहील. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 3:52 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल आणि सप्तमातील हर्षलबरोबर केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जी काही महत्त्वाची कामं असतील दिवसभरातील ती दुपारच्या आधी करून घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. काही नवीन नवीन संकल्पना तुम्हाला सुचू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. थोडंसं फिरणं वगैरे होईल, मात्र कामं तुमची मार्गी लागल्यामुळे एक वेगळाच आनंद तुम्हाला जाणवू शकेल. तुमची मानसिकता सकारात्मक दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे इझी मनीच्या मागे धावू नका, प्रलोभनांच्या मागे धावू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 3:52 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि षष्ठातील हर्षलबरोबर केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोकं वर करू शकतील. आजच्या दिवशी काही तुम्हाला अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अचानकपणे तुमच्या मानसिकतेमध्ये तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येईल. मात्र असे निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल, अशा प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका. दिवस दुपारनंतरचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 3:52 हा चंद्र अष्टमात भ्रमण करेल आणि पंचमातील हर्षलबरोबर केंद्र करेल.
दिवसभराची कामं दुपारच्या आधी करून घ्या. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे काही चांगले छोटे-मोठे लाभसुद्धा मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात तुम्ही दुपारच्या आधी करू शकता. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं तुमचा मूड हा वेगळ्याच प्रकारचा दिसून येईल. थोडीशी मानसिक तणतण दिसून येईल. काळजी घ्या. स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही कामाची सुरुवात दुपारनंतरच्या कालावधीमध्ये करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दुपारी 3:52 हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि चतुर्थातील हर्षलबरोबर केंद्र करेल. थोडंसं आजच्या दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मानसिक शारीरिक आरोग्य हे काही बरोबर नसेल. मात्र कार्यक्षेत्रासंदर्भात छोटे-मोठे काही चांगले अनुभव मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदारावर खटके उडण्याची शक्यता राहील. मतभेद, अशा प्रकारचे काही अनुभव येतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 3:52 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातील हर्षलबरोबर केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून दिवसभरातली जी काही महत्त्वपूर्ण कामं असतील ती दुपारच्या आधी करून घ्या. भाग्याचे सतोत्तम प्रकारे लावेल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा दिवस चांगला राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. कामाचा उरत दांडगा दिसून येईल. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसून येईल. छोट्या-मोठ्या कारणामुळे तुमचा तोल जाण्याची शक्यता याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस दुपारपर्यंत तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 26 जुलै 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.